नाशिकचे रामकुंड हे महाराष्ट्रात दशक्रिया विधींसाठी जवळपास प्रत्येकाला माहिती आहेच। या परिसरात सध्या पितृ पंधरवड्यानिमित्त दशक्रिया विधीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। पितरांना मोक्ष मिळावा यासाठी मोठा खर्च केला जातो। मात्र त्याच वेळी रस्त्यावर उपाशी झोपायला लागणाऱ्यांचा मात्र विसर पडतो। अशांना मदत करण्यासाठी नाशिकचं नसता उठा ठेव मंडळ आवाहन करतात। आतापर्यंत अनेक वृद्धाश्रम, अनाथालय, सुधारालय आणि अपेक्षितांना अन्न देण्याचं काम ही संस्था करते। अशा सर्वांना अनेक लोक मदत करतायत, यात महिलाही पुढे आहेत। पितरांसाठी त्यांच्या स्मरणार्थ आपण उपाशी माणसाच्या पोटात जर एक घास देत असलो तर पितरांना याचं नक्कीच स्वागत असेल। पितरांना देण्यापेक्षा जे जिवंत लोक ज्यांना आज गरज आहे, ज्या उपाशी म्हणणारे किंवा ज्यांना खरंच आवश्यकता आहे, अशा लोकांना जर आपण दिलं तर सत्कारणी लागेल आणि आपल्या मनालाही समाधान मिळेल। बाहेरही आपल्या पितरांच्या शांतीसाठी आपण थोडंसं योगदान देणं आपल्याला बरं वाटेल। नवीन पिढीला मी असं सांगेल की आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही काहीतरी करायला पाहिजे। दरवर्षी अनेक लोक या उपक्रमाला मदत करतात, मात्र हा उपक्रम केवळ संस्थेपुरता मर्यादित न राहता सर्वांनीच याला मदत करण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।